आपण करणार आहे बटाट्याची चटणी, एकदम सिंपल साहित्यामध्ये. मिरच्या घेतलेल्या आहे, कांदा, टोमॅटो, कांदा उभा चिरून घ्यायचा आहे, अद्रक आणि कढीपत्ता. बटाटे 4-5 बटाटे घेतलेत आणि ते कुकरला शिट्या करून घ्यायचेत आपल्याला 3-4. कुकर उघडून बटाटे बघायचे चांगले शिजले की नाही, चाकू प्रेस करून बघायचं आहे. लगेच शिजलेले आहे आपले बटाटे. कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं आहे, राई जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. राई जिरे, कढीपत्ता आणि कांदा टाकायचा आहे. तुम्ही याच्यात आलं लसूण पेस्ट पण टाकू शकता. कढीपत्ता, मिरच्या, कांद्या मस्त फोडणी देऊन मस्त शिजवून घ्यायचं आहे. मीठ टाकून थोडंसं कलर चेंज होईपर्यंत शिजवायचं आहे कांद्याला. कांदा चांगला शिजला की त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं टोमॅटो टाकायचं आहे आणि ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. ही आपण डोश्याची चटणी करतो आहे. मसाला डोसाला जी वापरतात ना, ती चटणी करतो आहे आपण आज. तुम्ही डोसा कसा करायचा, डोसा पण सांगणार आहे, दाखवणार आहे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त हलवून घ्यायचं. टोमॅटो टाकल्यावरती मीठ टाकणं गरजेचं आहे, तर लवकर शिजला जातो टोमॅटो. त्याच्यानंतर हळद टाकायची आणि आपण बटाटे सोलून मॅश करून घ्यायचे आहे. आधीच मॅश केलेला बटाटा टाकायचा आहे. चांगला हाताने मॅश करायचा आहे बटाटे. अजून थोडंसं मीठ घालून, बटाटे अळणी लागू नये म्हणून अजून थोडंसं मीठ घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. कलर बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे भाजीला. तुम्ही ह्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकली ना तरीही चालेल, त्याच्याने पण मस्त चव येते. माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकलेली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. आपल्या चांगलं परतून घ्यायचं आहे. बटाटे तर ऑलरेडी शिजलेले आहेत, आपल्याला एक वाफ आणायची आहे फक्त. त्याच्यानंतर आपल्याला मस्त कोथिंबीर कट करून टाकायची आहे आणि परत हलवून घ्यायची आहे कोथिंबीर कट करून टाकल्यावरती. आणि 2 मिनटापर्यंत शिजू द्यायची आहे चांगली, वाफ येईपर्यंत, आणि गॅस बंद करायचा आहे. हलवून घ्यायचं आहे चांगली. हे बघा, आपली बटाट्याची चटणी तयार झाली आहे. आता डोसा करायचा. तवा ठेवायचा आहे, तव्यावरती आपल्याला डोसा पसरवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपण चटणी बनवलेली आहे, ती चटणी सगळीकडे लावून घ्यायची आहे डोस्याला आणि डोसा फोल्ड करायचा आहे. चटणी सगळीकडे लावून घ्यायची. ही आहे मसाला डोस्याची चटणी आणि मस्त फोल्ड करून घ्यायचा आणि आपला मसाला डोसा खाण्यासाठी रेडी आहे. आणि ह्याच्यासोबत मी खोबऱ्याची चटणी पण केलेली आहे. त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. आपला मसाला डोसा रेडी.